तर हॅलो मित्रांनो, गुड इव्हिनिंग. तर आपण काल कुठं गेलो नव्हतो म्हणून काल कुठं व्हिडिओ अपलोड झाला नाही. तर आपण आज आता मस्तपैकी रानात चाललो आहे. तर म्हणून बोललो चला शूट पण करून घेऊया. रानात चाललो, दिवसभर घराच्या बाहेर निघलो नाही. आता म्हणलं चला रानात एक चक्कर मारू, थोडं काम आहे. तर आपण आता निघलो आहे. तर मित्रांनो, कसा वाटला ब्लॉग कालचा तो सांगा. आमचा शेजारी तो मस्तपैकी खायला काढतोय, फोनवर बोलतोय. बघू देऊ काय म्हणतोय. काय शेठ, काय चाललंय? हा, काय नाही, चाललंय आपलं शूट. कुठं चालला? चला मित्रांनो, गाडी आता एका हाताने ओके झालं का. तर आपण आता रानात चाललोय. शेट पैसे थांबले, शेट जरा कामं करतात. तर बघा मित्रांनो कसं आहे. वॉइस थोडा खालीवरती होतो, जरा समजून घ्या, कारण आपल्याकडे अजून माईक नाही. तर मित्रांनो, हा आहे वडा. रानात पाणी घालायचं चाललं आहे. बघते लय लोक तोंडाकडे बघतात. आपलं आपण काम, तर आपलं आपण काम करत राहायचं. कोण काय बोलतंय त्याकडे लक्ष द्यायचं नाही, कारण कधी दुखणं आलं काय आलं तर लोक काय आपल्याला पैसे देणार नाहीत किंवा काय नाही. त्यामुळं आपण आपली मेहनत करत राहायचं. चला बघू, व्हिडिओ शूट तर केलाय. संध्याकाळी अपलोड होऊन जाईल. तर आपल्याला इथून बोलायचं. हो हा, चला मित्रांनो, कमेंट करत जा कसा वाटतोय कसा नाही, काय इम्प्रूव्ह करावं लागेल कमेंट करत. मित्रांनो, आपण आता आलोय रानात. केलाय गहू. गावाला पाणी दिलेलं दिसतंय. काल परवाच भाव आलता दाऱ्यावरती, तर म्हणलं चला एक चक्कर मारू. काय कसं जरा नीटनाटकं बघून घेऊ. तर तुम्ही पण बघू शकता गहू केलेलं आहे. तर चला खाली जाऊन एक चक्कर मारू मस्तपैकी. थोडं थांबू इथं. तर आणि मग जाऊ आपण घरी मस्तपैकी चहा प्यायच्या टायमाला. तर काय मित्रांनो, कमेंट करत जा. हो, कमेंट करा, म्हणजे मला पण कळेल की काय इम्प्रूव्ह करावं लागेल काय नाही. खाली पण गहूच केलेला आहे मस्तपैकी. चला गावात इथं सगळं पाणी झालंय, बांध फुटलेला आहे. तर बघू शकता, तर मका पण लावलेली, गहू केलेला आहे सगळ्यांनी. तर बघू शकता मित्रांनो, इथं दारं धरायचं चाललंय, पाणी द्यायचं चाललंय. इथं बघते तोंडाकडे, काय विषय नाही. तोंडाकडे बघणारच हो, नवीन आहे ना, पण नवीन राहिलो नाही. आपले बी 2-3 ब्लॉग आले, नवीन नवीन म्हणायचं बंद करावं लागेल. आता आपण चाललो विहिरीकडं, बघणार विहिरीत पाणी बिनी किती काय दाखवतो तुम्हाला पण मस्तपैकी. ऊन लागते रे, लय ऊन लागते. 4 वाजलेत पण ऊन तरी पण लागतंय. सकाळी 12 वाजेपर्यंत थंडी असते, तिथून पुढं ऊन लागतं. परत रात्री थंडी असती, आणि रात्रीची थंडी अशी असते की गाण वाटते. तर
आता आपण आलो आहे, इथं मोटर चालू केलेली, पाणी घेतलंय. चला चला विहीर बघ, पाणी किती, पाणी तर खाली गेलं मित्रांनो. पाणी तर लय खाली गेलेलं आहे. अजून कमी की अर्धा नाही पण 2-2-2.5 तास पाणी चलन, त्या हिशोबाने पाणी आहे. बघू शकता तुम्ही, बघू शकता पाणी खाली गेले. आम्ही इथं पोवायला येतो मित्रांनो. तेव्हा ही विहीर बांधलेली नव्हती, तेव्हा आम्ही इथं पोहायला यायचो उन्हाळ्याच्या टायमाला. तेव्हा लहान होतो आम्ही, तर मजा यायची. चालत यायचो घरून इथपर्यंत, चालत यायचो. 1-2 किलोमीटर आहे, चालत यायचो. आणि तेव्हा जाम मस्ती केलेली. 10-15 पोरं आम्ही सगळे यायचो. आता काय काय पोरं आहेत पुण्याला कामाला, पण आम्ही यायचो इथं 2-3-4 तास पोहायचो. 12 वाजता आलो, 3-3 वाजता घरी जायचो पोहून. तर चक्कर तर मारलेली. आता वरती जाणार, थोडं बसणार आणि मग आपलं अर्धा-1 तास बसणार मस्तपैकी, आणि मग निवांत जाणार घरी. तर काय तर आता तर काय नाही, चला फक्त. पण मजा येते या पोरांनो, व्हिडिओ बनवायला ना जी मजा आहे ना एकदम खास. असं बरं वाटतं जरा व्हिडिओ बनवला ना आणि अपलोड केला आणि व्ह्यूज गेले ना, ते व्ह्यूज गेले ना जाम भारी वाटतं. तर आपण पुढच्या आठवड्यात नाही, पुढच्या महिन्यात जाणार मस्तपैकी मुंबईला. एक चक्कर मारणार, मामाच्या इथे जाणार, फिरणार आपण. पण असं नाही, कामावून सुट्टी भेटली तर फिरायला भेटतं. आज पण नाईट आहे, तर नाईटला जायचं कामाला 12 वाजता, सकाळी 8 वाजता घरी येणार. तिथून पुढं झोप झाली तर ठीक आहे, नाही तर उद्या कुठेतरी जायचं प्लॅन होणार. लगेच आपण वर तोंड घेऊ बोंबलत निघणार कॅमेरा चालू करून. तर चला, आता सौरभ गेलं, आपला जोडीदार गेला, आपल्याला सोबत कोण नाही हिंडायला, त्यामुळे दिवसभर घरीच बसलेलो. पण म्हणलं चला रानात एक चक्कर मारून येऊ. आलो रानात, कसं हिरवगार वाटतंय. चलो चलो मित्रांनो, चलो. तर मित्रांनो, आपण आता इथं वरती आलेलो आहे. इथं आपण मस्तपैकी इथं बसणार, खाली अर्धा-1 तास आराम करणार आणि मग 5-5:30 वाजता घरी जायचं. मस्तपैकी चक्कर मारून आलो आहे खाली. पाणी दुसरे कोणीतरी घेतलं आहे, इथून तिथून गहू केलेला आहे. तर बसायचं इथं निवांत अर्धा तास 1 तास बसायचं आरामात आणि मग जायचं घरी. तर आता काय करू काय कळत नाही, एकटाच आलो आहे, एकटंच काय करायचं. हां बसतो मित्रांनो खाली, मग बोलतो तुमच्याबरोबर. हां तर आलो आहे आपण, एकटा असल्यामुळं कर्म नाही. सावऱ्या तू व्हिडिओ बघ, सावऱ्या परत महागारी ये आई घाली, कारण कर्मा नाही एकट्याला. सावऱ्या बघतो ब्लॉग, सावऱ्या लवकर ये रे भाड्या, नाही ते ना एवढं कळलं ना, लवकर ये. गाडी चालवाय कोण नाही, एकट्याला जायचं म्हणल्यावर कॅमेरा धरता येत नाही. आता काय करायचं कंटाळा येतो एकट्याला बसून बसून. आता घरी होतो सकाळपासून, मस्तपैकी 2-2.5 तास गेम खेळलो पबजी. काय सकाळी उठलो, आंघोळ बिंघोळ केली, चहा नाश्ता केला, जेवलो 12 वाजता. 12च्या नंतर गेम खेळायला बसलो. मस्तपैकी 5-6 रूम कार्ड खेळलो 2-2.5 तासात, मजा आली. आणि आता रूम कार्ड बंद केलं, म्हणलं चला रानात एक चक्कर मारू. 4 वाजलेत, रानात आलो. त्यानंतर रानात येऊन करायचं काय हे कळा नाही. कळलं का मित्रांनो, रानात येऊन करायचं काय, चक्कर मारून तर झाली, घरी पण करमत नाही एकट्याला. नाईट शिफ्ट आहे म्हणून काय कामं नाहीत आपल्याला. तर थोडा वेळ बसतो आणि मग जाऊ घरी सोबत.
चला मित्रांनो, आता आपला टाइमपास झालेला आहे. आता आपण जाणार घरी. घरी गेल्यावर मोबाईल चार्जिंगला लावणार, मस्तपैकी चहा बी पिणार आणि संध्याकाळी 10-11 वाजता कामाला निघणार. आपल्या गाडीची चावी गावली. चला मस्त आता घरी जायचं, चहा बी प्यायचा आणि मग जेवण बिवून संध्याकाळी निघायचं कामाला. कामाला सुट्टी नसते मित्रांनो. काम करा पण व्हिडिओ पण बनवा. सोशल मीडियात लय पावर आहे, फक्त चालू करा. पोरी बिरींच्यात काय राहिलं नाही. गाडी चालू होत नाही तर तेच. आता वगैरे रानातून आपण चाललोय घरी. चला तर मित्रांनो, आज इकडं आलो. तर मित्रांनो, इथे चढ आहे. तर आम्ही इथं लहानपणी रनिंगला यायचो. सुरुवातीला 10 पोरं असायचे, पण 2 दिवसांनी बघितलं तर त्यातले 4च पोरं राहायचे. बाकी 6च्या घरी गेलं तर त्यांना झोपा येत होते सकाळी 5, 5:30, 6 वाजता. तर जास्त नाही, पण 2 ते 3 दिवस सगळे यायचे. तिथून पुढं 10 दिवसाला आमचा हा खेळ बंद पडायचा की आपल्याला सकाळचं रनिंगला जायचं आहे. तर त्यातले 4च पोरं असे होते की जे 10 दिवस कंटिन्यू करायचे. पण 10 दिवसानंतर त्यांना सुद्धा कंटाळा यायचा, कोणच उठत नव्हतं. सगळे पादत पडायचे घरी. आणि दर 3 महिन्यानंतर असा खेळ चालायचा की रनिंग चालू करायची. पण 10 दिवसानंतर कोणच रनिंगला येत नव्हतं. असं बरंच वर्ष चाललं. पण आता कोण नाव काढत नाही की रनिंगला जायचं. का सगळ्यांना ज्याची कामं असतात. जो तो जॉबला आहे, काय जण रानातलं काम बघतात, काय शिक्षण चालू आहे. तर आता आपण घरापाशी आलो आहे. आता आपण ब्लॉग बंद करणार आहे. तर सबस्क्राईब करा मित्रांनो, सबस्क्राईब करा, इंस्टावर फॉलो करा. तर लव यू मित्रांनो, टेक केअर, बाय, लव यू ऑल. चला बाय बाय.